नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही दिवसभर घरातील कामे, स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी घेणं, कपडे, भाज्या, खरेदी, कुटुंब आणि हे सर्व विश्रांतीशिवाय करत असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त महिलांनो तुमच्यासाठी आहे. घरकामासाठी दिसतं त्यापेक्षा जास्त मेहनत, ताण आणि ऊर्जा लागते. कधीकधी महिला त्यांच्या कामामध्ये इतक्या बुडून जातात की त्या स्वतःची काळजी घेण्यासच विसरतात. आज आपण 7 आवश्यक गोष्टींवर चर्चा करणार आहोत, ज्या प्रत्येक स्त्रीने सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपल्या कुटुंबासाठी धावपळ करणाऱ्यांनी स्वीकारल्या पाहिजेत. या गोष्टी लहान आहेत, परंतु तुमच्या आरोग्यावर, मनशांतीवर आणि आनंदावर त्याचा प्रचंड प्रभाव पडतो. सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमचं घरही तेजस्वी हवं असेल, परंतु तुमचं आरोग्य तेवढंच तेजस्वी राहावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही 25 वर्षांचे असोत किंवा 55 वर्षांचे, आरोग्य सर्वांसाठी समान आहे. म्हणून तुमच्या कुटुंबातील महिलांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही ते पहिल्यांदाच पाहत असाल तर अशा उपयुक्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आता तुमचा दिवस सोपा, हलका आणि आनंदी बनवण्यासाठी 7 आवश्यक गोष्टींनी आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या क्रमांकावरती आहे, फक्त काम करण्याऐवजी स्वतःपासून दिवसाची सुरुवात करा. जर तुम्ही उठताच तुमच्या मनामध्ये पुढील 25 कामांची यादी बनवायला सुरुवात झाली तर समजून जा की दिवस सुरूच झालेला नाही आणि थकवा आधीच आला आहे. बऱ्याच महिला डोळे उघडताच विचार करू लागतात. आधी चहा बनवा, मग मुलांचं जेवण, मग साफसफाई, मग नाश्ता, मग पाणी भरा, मग कपडे काढून टाका, मग कोणाचा तरी फोन कॉल आणि मग काय तर काय. पण येथील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुमच्या दिवसाचा मूड, तुमची ऊर्जा, तुमचा संयम सर्व काही पहिल्या 30 मिनिटांमध्ये निश्चित होत असतं. जर तुम्ही तुमचा दिवस शांतपणे सुरू केलात तर दिवस कितीही धावपळीचा असला तरी तुम्ही तो हसत खेळत पार करू शकता. तर सकाळचे ते 20 ते 25 मिनिटे तुमची ऊर्जा बँक असतात. जसं लोक त्यांचं फोन चार्ज करतात तसंच हे 20 मिनिटे तुम्हाला रिचार्ज करतात. फक्त एक हलकासा वेळ, तुमच्या चेहऱ्यावर पाण्याचा एक शिंपडा मारा, कोमट पाणी आणि डोळे बंद करून बसण्याचे 5 मिनिटे. इतकं छोटंसं काम देखील तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतं. महिला अनेकदा म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, पण त्यांना वेळ मिळत नाही. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुमचं शरीर लवकरच तुम्हाला त्याचे परिणाम आठवून देईल. क्रमांक 2 वरती आहे, दर 2 ते 3 तासांनी काहीतरी खा. रिकाम्या पोटी घरकाम करणं दुप्पट थकवणारं असतं. अनेक महिला सकाळपासून तर दुपारपर्यंत फक्त पाणी आणि चहावरती जगतात. घरकाम सुरू होतं आणि कधीच संपत नाही, परंतु त्यांचं पोट उपाशीच राहतं. जरा कल्पना करा की संपूर्ण घराची जबाबदारी घेणारं शरीर कमकुवत झालं तर त्याचं काय होईल. घरकाम करणं सोपं काम नाही आहे. ते 2 तास ट्रेडमिलवर चालणे इतकं कॅलरीज बर्न करतं. सकाळी तुम्ही सर्वांसाठी पराठे बनवाल, परंतु स्वतःसाठी तुमच्याकडे फक्त एक कोरडी रोटी असेल आणि तेही घाई. ही सवय हळूहळू तुम्हाला कमकुवत, चिडचिड, कटकटी बनवत असते. म्हणून दर 2 ते 3 तासांनी काहीतरी खा. 1 केळी, 1 सफरचंद, 1 मुठभर चणे, 2 खजूर किंवा काही गूळ किंवा काही शेंगदाणे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं शरीर तुमचे आभार मानेल आणि तुमच्या दिवसाचं काम हलकं वाटेल. जर तुमच्या पोटामध्ये इंधन असेल तर तुमचा ऊर्जा मीटर कधीही संपणार नाही. जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे ऊर्जेने भरलेली स्त्री, आणि तीच तुम्ही आहात. वेळेवर तुमचं इंधन भरत राहा. क्रमांक 3 वरती आहे, पुरेसं पाणी न पिणं. डिहायड्रेशन हा गृहिणींचा सर्वात मोठा शत्रू आहे. घरी काम करणाऱ्या महिला सर्वात जास्त पाणी पिण्यास विसरतात. तुम्हाला स्वयंपाकघरात आग जळताना दिसते, वाफ वाढत आहे, तुम्हाला घाम येत आहे, तुमचं शरीर गरम होत आहे, पण फक्त अर्धा ग्लास पाणी. त्याशिवाय तुम्ही दिवसातून 2 किंवा 3 वेळा चहा आणि एकदा कॉफी पिताही. आणि तुम्हाला वाटतं जर तुम्हाला तहान लागली नसेल तर पाणी का प्यावं, कारण ती तहानची बाब नाही, ती शरीराच्या गरजांची बाब आहे. डिहायड्रेशनमुळे तुमच्या शरीराची सर्व ऊर्जा हळूहळू कमी होते. तुमचं डोकं जड वाटतं, तुमच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो, हातपाय दुखतात, चिडचिड होते, थकवा येतो आणि कधीकधी चक्करही येते. पण महिला त्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात मला खूप काम आहे, मी नंतर पाणी पिईन. शरीर हे असं यंत्र नाही जे कोरडं असतानाही चालू राहू शकतं. म्हणून दिवसभर तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवा आणि दर तासाला 3 ते 4 घोट पाणी घ्या.
हळूहळू तुमचं डोकं हलकं वाटेल, तुमचा चेहरा चमकेल आणि तुम्हाला पूर्वीसारखा थकवा जाणवणार नाही. पाणी हा तुमचा आरोग्य विमा आहे. ते मोफत उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त ते पिण्याचं लक्षात ठेवायचं आहे. क्रमांक 4 वरती आहे वारंवार वाकणं. तुमच्या पाठीला आणि गुडघ्यांना हे वारंवार वाकणं म्हणजे धोका आहे. ते हळूहळू तुमच्या शरीराचा आकार बदलतं. जर तुमच्या कामासाठी वाकणं आवश्यक असेल तर तुमची पाठ आणि पाठीचा कणा आणि गुडघ्यांना दररोज हजारो पाऊंड अदृश्य दबाव सहन करावा लागतो. सुरुवातीला तुम्हाला काहीही जाणवत नसेल, परंतु 1 किंवा 2 वर्षांनी तुमच्या पाठीचा आकार बदलू लागतो. अनेक महिलांना विचित्र पाठदुखीचा अनुभव येत असल्याचं सांगितलं जातं. जर तुम्ही काहीतरी उचलण्यासाठी वाकले तर ते चावतं. तुम्ही उभे राहिल्यास तुमचे पाय दुखतात. हे अचानक घडत नाही. तुमची रोजच वाकलेली स्थिती पूर्वसूचना देते. विशेषतः जेव्हा तुम्ही सतत वाकलेले असता, सिंकवर भांडी धुत असता किंवा भाज्या कापत असता, तेव्हा तुमच्या मणक्यावरील ताण तिप्पट वाढतो. जर तुम्हीच फरशी पुसत असाल तर समजून घ्या की तुमच्या कष्टाची किंमत तुमच्या पाठीवर दररोज पडते. एक छोटीशी सवय, वाकण्याऐवजी गुडघे वाकून बसा. काम करताना तुमचे पाय थोडेसे पुढे ठेवा. दोन्ही हातांनी जड वस्तू उचलल्याने तुमच्या शरीराचं भविष्य वाचू शकतं. शरीर हे फक्त आजसाठी नाही आहे, तर जीवनासाठी आहे. दररोज त्याचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. क्रमांक 5 वरती आहे दर 2 ते 3 तासांनी 5 तरी मिनिटांचा ब्रेक घ्या. ही फक्त विश्रांती नाही, तर ही एक मानसिक चिकित्सा आहे. घरकाम हे एक असं पुस्तक आहे ज्याची पानं कधीच संपत नाही. एक काम पूर्ण करताच दुसरं काम निघतं. यामुळे महिला दिवसभर एकाच श्वासाने काम करतात आणि त्यांचं मन सतत ताणतणावाखाली राहतं. शरीर थकतं पण मनही थकतं. म्हणून दर 2 ते 3 तासांनी फक्त 5 मिनिटांचा ब्रेक घ्या, जेणेकरून तुमचं शरीर आणि मन दोन्हीही आरामात राहतील. फक्त 5 मिनिटे बसा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, खांद्यांना आराम द्या. हे 5 मिनिटे तुमच्या मेंदूमध्ये साचलेली सर्व उष्णता बाहेर टाकतात आणि नवीन ऑक्सिजन आणतात. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता तेव्हा तुमच्या शरीराला जाणवतं की हो, मीही महत्त्वाचा आहे किंवा मीही महत्त्वाची आहे आणि हळूहळू तुमचा मूड स्थिर होऊ लागतो. चिडचिड कमी होते आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुमची चिडचिड कमी होते. हे ब्रेक तुमच्या दिवसातील छोटे छोटे ब्रेक आहेत जे तुमची मानसिक शांती वाचवतात. 6वा क्रमांक आहे स्वतःला यंत्रासारखं वागवू नका. काम वाटायला शिका, अन्यथा तुमचं शरीर बंड करेल. अनेक गृहिणी एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की त्यांनी सर्व काही स्वतः करावं, जणू काही घरी कोणीच नाही. पण ही विचारसरणी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवते. जेव्हा तुम्ही घरातली सर्व कामे एकटे करता तेव्हा तुमचं शरीर आणि मन दोघेही जास्त वेळ काम करतात आणि हा जास्त वेळ बर्नआउटमध्ये बदलतो, ज्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. थकवा समजून घरामध्ये 2 लोक असले तरी काम वाटून घेतलं जाऊ शकतं. जर मुलं लहान असतील तर त्यांना वयानुसार कामे द्या, जसं की खेळणी बाजूला ठेवणं, तुमचा नवरा भाज्या कापणं किंवा कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं. असं 5-7 मिनिटांचं काम तर करू शकतो. काम वाटून घेतल्याने तुमच्या जबाबदाऱ्या निम्म्या होतात आणि तुमचं शरीर शांत राहतं. लक्षात ठेवा, सुपरवुमन असणं चांगलं वाटतं, पण सुपरवुमन बर्नआउट खूप धोकादायक आहे. तुम्ही माणूस आहात. तुमचं शरीर फक्त कामासाठी नाही तर प्रेमाची इच्छा बाळगतं. 7वा क्रमांक आहे दिवस संपण्यापूर्वी 10 मिनिटे मी टाईम, म्हणजे खरी ऊर्जा पुनर्संचयित करणं. दिवसाचं काम संपल्यावर तुमच्या शरीराला प्रत्यक्षात थोडी भावनिक आरामाची आवश्यकता असते. तुम्ही दिवसभर इतरांसाठी काम केलं. काहींना अन्नाची गरज असते, काहींना कपडे हवे असतात, काहींना साफसफाईची गरज असते, काहींना औषधाची गरज असते, काहींना दुपारचं जेवण हवं असतं, काहींना बॅगची गरज असते. पण तुम्ही स्वतःसाठी काय केलं? दिवसाचे हे शेवटचे 10 मिनिटे तुमच्यासाठी बक्षीस आहे. हलकंसं फिरणं, काही हर्बल चहा, गाणे ऐकणं, एक आवडता क्षण, फक्त तुमच्यासाठी काहीतरी. हा वेळ तुमच्या आत्म्याला रिचार्ज करतो. हे 10 मिनिटे तुमच्या मनाला सांगतात, ठीक आहे, आज तुम्ही खूप काही केलं, आता थोडं स्वतःसाठी जगा. हे तुमचं मन शांत करतं, ताण कमी करतं आणि रात्रीची झोप सुधारतं. जर तुम्ही दररोज हे 10 मिनिटे स्वतःला काळजी नाही तर ती स्वतःचा आदर आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, घर तुमचं आहे पण तुमचं शरीरही आहे. जर तुम्ही स्वतःला थकवलं तर घरातील कोणतंही काम, नातेसंबंध, कोणतीही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली जाणार नाही. म्हणून आजच या 7 गोष्टींचा सराव करायला सुरुवात करा. तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटेल, तुमचं मन शांत होईल आणि तुमचं हृदयसुद्धा आनंदी होईल.
तुमचं संपूर्ण घर तुमच्या हास्यावर अवलंबून आहे. त्याची काळजी घेणं हा तुमचा अधिकार आहे, तुमचं कर्तव्य नाही. जर तुम्हाला हे उपयुक्त वाटलं असेल तर कृपया त्या महिलांसोबत हे शेअर करा ज्या दिवसभर स्वतःचं घर सांभाळण्यात घालवतात पण स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यांनाही हे ऐकायला हवं की त्यांच्या बाबतीत नक्की काय काय होऊ शकतं आणि त्यांनी कसं जगायला हवं. माहिती जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.